श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, महादेवांनी विष पिल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्याने उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू उत्पन्न झाली. राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती, म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. कामधेनू भगवंतांनी ऋषींना दिली. कामधेनूनंतर तत उच्चैश्रवा नाम हयो भुच्चंद्र पांडुरः तस्मिन् बलिस्पृहांचक्रे नेंद्र ईश्वर शिक्षया. उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घोडा आपल्याला मिळावा अशी इच्छा बलीची होती. बलीने आपली ती इच्छा प्रगट केली तेव्हा भगवंतानी तो घोडा बलीला दिला. इंद्राने भगवंताच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली, कारण इंद्राला खूप होती इच्छा की आपल्याला तो घोडा मिळावा, पण तो घोडा भगवंतानी बलीला दिला. यानंतर तत ऐरावतो नाम वारणेंद्रो विनिर्गतः दंतैश्चतुर्भिश्वेताद्रेर हरन् भगवतो महिं. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करील असे त्याला शिखरांसारखे 4 शुभ्र दात होते. यानंतर कौस्तुभाख्यमभूद्रत्नं पद्मरागो महोदधेः तस्मिन् हरिस्पृहांचक्रे वक्षोलंकरणे मनो. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असं भगवंतांना वाटलं. यानंतर परीक्षिता ततो भवत पारिजातः सुरलोकविभूषणम. यानंतर स्वर्गाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला. तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस ना, त्याप्रमाणे तो यक्षांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा असा तो वृक्ष होता. यानंतर सुंदर वस्त्र नेसलेल्या आणि गळामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंताची नित्यशक्ती लक्ष्मी देवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट झाला. तिचं सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूप, रंग आणि महिमा यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटलं की ही आपल्याला पाहिजे. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन तयार केले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गायींनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुलं फळं आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक जगदंबेला अभिषेक केला. गंधर्व मंगल गायन करू लागले. नर्तकी नाच करू लागल्या. मेघ देह धारण करून मृदंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंग, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मी देवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्यावेळी वेदमंत्र म्हटल्या गेले. यानंतर समुद्र पीत कौशेय वाससी समुपाहरत
वरुणस्त्रजन् वैजयन्तीं मधुनामत्तषट्पदां. समुद्राने तिला पिवळे रेशमी वस्त्र दिले. वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेला भ्रमर तिच्यावर गुंजराव करायला लागला. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचे हार, ब्रह्मदेवानी कमळ आणि नागांनी 2 कुंडल तिला अर्पण केली. वेदमंत्र म्हटल्यानंतर लक्ष्मीने आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तिथून निघाली. माळेच्या आजूबाजूला सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजराव करत होते. त्यावेळेला लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. राजा सुंदर गालांवर कुंडल डोलत होते. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्य करीत पुढे पुढे चालले होते. तिच्याकडे पाहून प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्या गळ्यात हिने माळ घालावी. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाचा ती शोध घेत चालली. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव यामध्ये तिला कोणीही आपण त्याच्या गळ्यात माळ घालावी असा पुरुष दृष्टीला पडेना. सगळेजण रांगेमध्ये उभे होते. प्रत्येकाला असं वाटत होतं आपल्या गळ्यामध्ये ती माळ घालेल, आपल्या गळ्यामध्ये ती माळ घालेल. पण ती बघत चालली होती. जो तपस्वी होता त्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता. कुणाला ज्ञान होतं पण तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होतं पण त्यांनी कामाला जिंकलं नव्हतं. लक्ष्मी देवी विचार करत चालली होती, ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वर कसं म्हणायचं. काही जण धर्माचे आचरण करणारे होते पण त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणार नव्हता. काहींच्यामध्ये शौर्य होते पण ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते ते वर होणार नव्हते. त्यांना लग्नच करायचं नव्हतं. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतलं आहे परंतु त्यांचं वर्तन योग्य नाही आहे. काहींचे वर्तन मला योग्य आहे पण त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत पण त्यांचं वागणं अमंगल आहे आणि सर्व मंगल गुण ज्यांच्या ठायी आहेत ते माझी इच्छा करत नाही. मनामध्ये लक्ष्मीचा विचार सुरू झाला. असा विचार सारासार केला आणि लक्ष्मी देवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंताकडे बघितलं. मंडळी, सगळेजण रांगेमध्ये उभे होते पण रांगेत उभे नव्हते भगवान महाविष्णू. तिने बघितलं त्यांना आपली अपेक्षा नाही आहे. हा सारासार विचार करून श्री लक्ष्मी देवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडलं. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाही. अनिमादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात पण ते कोणाचीच अपेक्षा करीत नाही. शिवाय लक्ष्मी देवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहे म्हणून तिने त्यांनाच वरायचं ठरवलं. जिच्या भोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजाराव करीत आहेत अशा ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मी देवीने भगवंताच्या गळ्यामध्ये घातली आणि लज्जायुक्त हास्य शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्या जवळ उभी राहिली. काय मंडळी बघा, त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्री लक्ष्मी देवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरती स्थान दिले. लक्ष्मी देवीने तिथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळेला शंख, तुतारी, मृदुंग वाद्य वाजायला लागले. गंधर्व अप्सरांसहित गाऊ नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा हे सगळे जण पुष्पवर्षाव करीत भगवंताचे गुण, स्वरूप, लीला यामध्ये यथार्थ वर्णन करण्यामध्ये रममान झाले. देव मंत्रांनी स्तुती करायला लागले. देव, प्रजापती, प्रजा लक्ष्मी देवीच्या कृपादृष्टीने शील या उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मी देवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बळ, आळशी, निर्लज्ज आणि लोभी झाले. यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणी देवी सुरा प्रगट झाली.
भगवंताच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. यानंतर राजा कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखीन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार, प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होतं. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानात चमकणारी रत्नकुंडले, रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता. अमृतापूर्ण कलशम बिभ्रद्वलयभूषितः, त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंश अवतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञ भाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर त्याच्या हातातल्या अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला. खरं तर समुद्र मंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघाले, दानव पुढे पळतायत, देव मागे पळतायत, दानव पुढे पळतायत. मंडळी, बघता बघता असुरांच्या हातात लागलेला अमृताचा कुंभ घेऊन असुर पळायला लागले. हे पाहिलं, देव पळतायत, पण कुठे देवांना दैत्यांचा पाठलाग करणं शक्य होत नाहीये. देव बघतायत. खिन्न झालेल्या देवांनी भगवंताला हात जोडले. हात जोडून भगवंताकडे बघतायत. देवा देवा, अमृत कलश दैत्यांच्या हाती लागला. देवा देवा, काहीतरी करा, काहीतरी करा. हे पाहिल्यावरती, देवांनो तुम्ही खेद करू नका, मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचं काम करून देतो, काळजी करू नका. परीक्षिता, दैत्य अमृत घेऊन पळायला लागले. काही वेळ पळाल्यानंतर दैत्यांमध्ये आपापसामध्ये अमृत मी आधी पिणार, मी आधी पिणार, एकमेकांमध्येच त्यांच्या भांडण सुरू झालं. हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की बंधूंनो, देवांनी सुद्धा आमच्या बरोबरीने परिश्रम केले आहेत, म्हणून त्यांना सुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातला वाटा मिळाले पाहिजे. हा सनातन धर्म आहे. दैत्य आपापसात भांडतायत. अमृत प्यायचं कोणी, आधी अमृत कुणाला मिळालं पाहिजे. एकमेकांमध्ये त्यांचं भांडण सुरू होतं आणि त्या भांडणाचा लाभ भगवंतानी देवांसाठी करून घ्यायचा ठरवला. आणि राजा, त्यावेळेला अमृत देवांना मिळावं म्हणून भगवंतानी एक दिव्य अवतार धारण केला, जो अवतार सगळ्या जगाला मोहून टाकणारा होता. दैत्यच काय, देव काय, महादेव सुद्धा ज्या अवताराला भुलले, तो अवतार भगवंतानी धारण केला. कशा प्रकारे आणि काय कथा उद्याच्या भागामध्ये तुला सांगेल. श्रोतेहो, आज मकर संक्रमण. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. देवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतानी दिव्य अवतार धारण केला. कोणता आणि कशा प्रकारे हा भगवंताचा अवतार देवांना सुखकारक ठरला, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.